आणि कायम आपल्या पाठीशी उभे असणारे, आपल्याला घरची शाबासकीची थाप देणारे आमचे माननीय डॉक्टर रवींद्र सपकाळ सर यांना मी मंचावर बोलवणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की आपल्या सर्वांशी मार्गदर्शनातून त्यांनी संवाद साधावा. आर्किड इंटरनॅशनल स्कूल, RG सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी, PhD संशोधन केंद्र, KR सपकाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, तसंच सपकाळ इंजिनिअरिंग कॉलेज आणि अनेक पुरस्कार ज्यांच्यामुळे आम्हाला मिळाले आणि अशी ही प्रगती जोरात आमची सुरू आहे आणि त्यात खारीचा नाही तर एकदम सर्वात म्हणजे त्याला आम्ही शब्द नाही देऊ शकत असा जो मोठा वाटा आमच्या सपकाळ सरांचा आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि मी त्यांना लगेचच आपल्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती करते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उपस्थिती देऊन आणि त्यामध्ये सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला माझे बंधू त्यांनी माझा जो परिचय करून दिला तो अतिशय तंतोतंत सत्य आहे असे हर्षवर्धनजी सपकाळ, आदरणीय राजारामजी पानगावणे सर, माझे बंधू पुरुषोत्तमजी कडलक आणि जिच्या शक्तीमुळे मी हे सगळं साम्राज्य उभं करू शकलो, सौ कल्याणी सपकाळ, या संस्थेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र. आजकाल या व्हॉट्सअपच्या युगामध्ये कोणाचं ऐकून घेण्याची क्षमता संपलेली असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, पण सर्व पालकांना मी आवर्जून सांगू शकतो की तुमचा विद्यार्थी, तुमचा पाल्य या संस्थेमध्ये सुरक्षित आहे आणि त्याचं भवितव्य घडवल्याशिवाय मी राहणार नाही. परंतु त्यासाठी या युगामध्ये पालकांनी आता आपला पाल्य काय करतो याच्यावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पोलीस स्टेशन सारखं करू नका, परंतु त्याच्याशी संवाद वाढवा. त्यामुळं मी जे काय ध्येय घेतलेलं आहे ते मी पूर्ण करू शकेल. नंबर 2, या अस्तित्वाच्या माध्यमातून तुमच्या मुलामुलींसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे. यामधून वेगवेगळे आर्टिस्ट घडले आणि मी या ज्या उद्देशाने अस्तित्व चालू केलेलं आहे ते सार्थकी लागलं. परंतु याच्यात काही घटना होत राहतात, मुलं घरी राहतात, आई वडील त्याला सहयोग करतात. असं करू नका. तो फक्त आणि फक्त दररोज कॉलेजला आला म्हणजे ऑटोमॅटिक पास होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आणि यांच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. असं म्हणतात की संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक रुबाब असतो आणि तोच रुबाब सपकाळ सरांकडे आहे आणि मुलंही त्यांची एनर्जी, त्यांची प्रेरणा, ऊर्जा घेत असतात. त्यामुळे एकदा सपकाळ सरांसाठी आणि कल्याणी मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.